अगं बाई 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 बाई, कपडे बिपडे असेच ठेवले का बाईनी? काय हो, कपडे धुतले नाही का तुम्ही? आणि कुठे गेला होता? अगं मी आता शेण उचलून आले. शेण उचलायला गेलता बाई? बघ ना तू बाई, आता. कपडे धुता नाही आले आधी? मग आता म्हणलं नंतर धुते कपडे आणि भांडे घासते. हा बरोबर आहे ना, सगळे काम नंतरच करा. काय बघत बसलाय माझ्या तोंडाकडं? अगं एवढं शेण उचललंय, सगळं पटांगण झाडून घेतलंय, चहा तरी दे. म्हणजे आयता चहा पाहिजे का तुम्हाला? हा, तुम्ही चहा करा आणि मला पण चहा द्या. सगळं आयत पाहिजे, बरोबर आहे ना? नवरा गेल्यापासून आम्हीच सांभाळतोय, मग आयत खायचीच सवय. एवढं वजन बिजन वाढून ठेवलं, 4 कामं केले की वजन पण कमी होईल तुमचं. काम करत जाता जरा. खाल्लेलं काय काढते ग? मी सकाळपासून आपते तिकडं काम करते आणि तू आपले मग उठून आली आणि लागली बडबड करायला. लय काम करू करू दमले तुम्ही. बघते ना मी किती करतात आणि किती नाही. नुसतं शेण काय उचललं की लगेच महाराणी सारखं तुमचं रुबाब. हा, नाहीतरी पण ते गेल्यापासून तुम्ही दोघं नुसतं त्रासच देतात. काय त्रास दिला ग तुला? हा, काय दिला त्रास? आतापर्यंत तुम्हाला काय त्रास दिला का? तिला त्याच म्हणते त्रास दिला त्रास दिला. अख्ख्या गावात तुमच्यामुळे इज्जत गेलेली आहे आमची. काय इज्जत घातली? काय इज्जत घातली म्हणजे? इकडच्या गोष्टी तिकडं कसं काय कळतात? अगं तुम्ही सांगितल्याशिवाय कळतात का? अरे काय कळतं का नाही? दिवस उगावलाय, सकाळच्या पारी चांगलं काहीतरी बोलाव काय. हा, उठलं की झालंच का चालू तुमचं? संध्याकाळी दिवस मावळायच्या टायमिंगला चालू, दिवस उगावला की बी चालू. काय कळतं का नाही रे तुम्हाला नेमकं? तुम्हाला काय माझं तोंड दिसतं का? हिचं तोंड नाही दिसत तुम्हाला? आता काय केलं हिनी? काय केलं म्हणजे? घरातले काम नाही करत, काहीच नाही करत ती, आणि उठसूट मलाच बोलती आणि खाल्लेलं काढती म्हणे. केलं ना तर कसं काय काढल मी? वहिनी, एक तर सकाळ सकाळ माझी झोप होऊ देत नाही. तुम्हाला काय लाज बीज वाटते का नाही? हो, एक तर आई तर खाता ती खाता आणि वरण माझ्या बायकोला त्रास देता. हा? मग? तुम्हाला पोसायचं तर पोसायचं पण आम्ही. आता भाऊजी तुम्हाला बोललं तर लय राग येईन. तुमचा भाऊ होता तेव्हा तुमचं सगळं थाटात होतं आणि मी बी थाटात होते. पण ते मेल्यापासून तुम्ही जशी मग रांगोळी केली, सगळं तुमचं काम करायचं, धुणं धुवायचं, भांडे घासायचे, हा, आणि माझा वरून भाव तुम्ही होता बोलता. म्हणजे- माझा भाव होता म्हणजे मी त्याला काम करू लागत होतो. मला फुकाट पुशीत नव्हतात तुम्ही. काम करून पैसे घेत होतात ऐकत. आणि नाही त्यांचे पैसे भेटले तेव्हा लय गोड बोलून माझ्याकडून पैसे तुम्ही लगेच घेतले. वहिनी याला लागत आहेत, त्याला लागत आहेत, आणि आता फार कुत्र्यासारखं जिणं चाललेलं माझं. माझा भाऊ मरायला बी ना तुझ जिम्मेदार आहे पांढऱ्या पायाची. तुझ्यामुळेच मी यालाय माझा भाऊ. कुणाला वाटतं भाऊजी आपला नवरा मारावा ना आपण असं कुत्र्यासारखं जिणं जगावा? अहो मला पण नाही वाटत, पण आता परमेश्वराने तेवढीच माझ्या जीवनात साथ ठेवली होती, मी तरी काय करणार? हा, जीवनात साथ ठेवली होती ना. अगं तू निवळ अवदसा होती, अवदसा माझ्या भावाच्या नशिबात आली ना, तेव्हापासून माझ्या भावाचा सगळा सत्यानाश झाला. माझा भाव खाल्ला काळ तोंडे तू भाऊ, एवढा सोन्यासारखा भाऊ. आणि तू लाज बीज वाटत नाही का? हिला कशाला ठेवली का? दे हाकलून. बघत बसली मा तोंड सकाळ सकाळ. अहो काय सांगू तुम्हाला, हिच्या पोराचं शिक्षण बघायचं आपण, सगळं हिचं पण बघायचं आपण, सगळं आपणच करायचं. काय बघायचं नाही काय नाही. हिला अशीच पिटायची आणि ती पोराचं शिक्षण बिक्षण आहे ना तिकडे निघून जायच. तू आमच्या दारात उभं राहायचं नाही मग असं. काय तर, आणि तोंड वरती करून कशी म्हणती काय केलं तुम्ही आमच्यासाठी, काय हे ते सगळं काय माझ्या तू? नवऱ्याचं हे ते. अरे आमच्या दारात खाती बरं का? बोलायला दुसऱ्याच्या जमतं दारात तेवढं. जाती खायला तू? हा, आमचं तुकडं मूर्ती ना, सकाळ दुपार संध्याकाळ. त्या पोराच्या शाळेसाठीच मी इथं थांबले ना, नाही तर मला काय जाता येत नाही का पुढं? शाळेला काडी लाव तिकडे तुझ्या. त्या पोराचा धाकला काढ आणि लगेच तिकडे निघ. कुठे बी काळ तोंड कर तुझं, आमच्या दारात राहू नको. जर तुला करायचं नसतं नाही तर काम, तर निघायचं. नाही, मी जर त्याचा दाखला घेऊन त्याला कुठं घेऊन राहिले तर लोकांनी नावं ठेवलं, तुम्हाला चालन का? तुमचे भाऊजाई अशी आहे तशी आहे. अरे तू माझी भाऊजाईच नाही ना. माझा भाऊ मेला त्या दिवशी तुझं माझं नातं संपलंय. माझा भाऊच नाही, तुला काय चाटायची होय मला? मग काय तर, आणि लोक बोलणारे बोलतेच, आम्ही नाही लक्ष देत लोकांकडे. तसे तू जाऊन सांगते त्यांना, उगाच कळत नाही. लोकांना दिसतं ना तुम्ही पहिले कसे राहत होते ना आता कसे राहत होते. आम्ही कसं बी राहू, आमची मर्जी. तू कोण सांगणारी? ए तू काय बघते तोंड माझं? जाना पिशवी आणि जी हाकलून द्यायला पहिली घरातली नका हो काढून दिला. भाऊजी, नका आपलं, मला कशाला हाकले? तर मी राहते, नाही तर माझं लेकरू येईन तर विचारीन आई कुठं गेली. ए लेकरून ती आम्ही बघू. ती पण तशी, पण ती माझ्या भावाची निशाणी. त्याला सांभाळायचं का त्याला छेड करायचं, त्याला शिकवायचं हे मी ठरवीन. तू कोण ठरवणारी? हा, अहो पण तुझं तोंड पहिलं काय कर माझ्या दारातलं. ए आली का? हा, तुमच्या जा घरात पिशवी सगळं इकडं. काम ठीक करते. आहे पिशवी, चल ठीक आहे चालली. आणि परत तोंड घेऊन येऊ नको आमच्या दारात. आणि तसं तुझ्या लेकराला घेऊन जा तिकडून तसंच. मग आमच्या चांगल्या सोन्यासारख्या संसाराचं वाटोळं केलं ह्या काळ तोंडीने. पांढऱ्या पायाची अवदसा. चले पटकिनी, सकाळ धरण वालवायला लावलंय. माझ्या ओरडायचं नाही, आताच सांगते, गपचूप झोपा. रेटच देणार नाही तुम्हाला. काय चाललं नितीन भाऊ? कुठं चालला होता? चाललो तू आत्ताच आले का? हा, आता एवढं आलोय.
आता आलं सर मला जावं तुमची भेट घेऊन बहिणीची भेट घ्यावं. कुठं बहिणीची भेट घेतो? घरी जातो ना त्यांच्या. आता 10 मिनिटापूर्वी तू 10 मिनिटं लेट झाला. काय झालं? कसले भांडणं चालले होते मी सगळे ऐकलेत. फार हाकलून लावलं पिशी भरून माझ्या समोरून गेली त्या रस्त्याने. अहो तिला मी लय बरा सांगितलं, माणसंच माघार येतलंय ती, नुसतं पैशाच्या मागं लागलेली. पण माणसं काय करता तिचा जीव घ्यायचं चाललेलं आहे ना. तिचं फार खाणं काढते, तिच्या लेकराचं भावच खाल्ला. ती खाईन का स्वतः भाऊ? नाही भाऊ कसं स्वतः खाईन. इथं बसलो होतो मी आमच्या घरी. मी तर बसले शेजाऱ्याने जॉब म्हणा होता नाही. पण जसे ती गेला ना तसं सांगू लय हाल चालले. काय मी पाठ उठतो बघतोय पाठपासून राव काम करते ती. गुरांचं शेण काढ, अन्न नाही खायला. आता काय झालं नितीन भाऊ, सगळं का नाव येते मस्त, पण आता का नाव नाही. मग तू इथून त्यांना जर पाहिजे असेल ना भाच्याला आणि त्यांना, तर इथून कसं करून घेऊन जा. नाही आता आज शेवट आहे. आज काय आहे ना, तुम्ही बघता ना तुम्हाला का नाव येईल. आज शेवट फायनल निकाल लावणार आहे एकट्याला आणि निघणार आहे जपात मी. माणसं घेऊन ये घरी. माणसाची गरज नाही, एकटा हिस्सा घे काही कर. पण ते कसं होतं, माणसं राहिला बाचार जिवंत राहिला तर बहीण मग येण्यात मजा आहे. नाही, तुम्ही बरं झालं उलट तुम्ही माझ्या कानावर घातलं. तर बहिणीकडे गेला सुद्धा बहीण तीच म्हणली असती, ती माझ्या घरी पण नसते आली, कोणाच्या तरी पाहुण्याकडे गेली असती. म्हणतात ना एक जोडी फुटली ना खरंच नाही. पुढच्याच लय अवघड आहे. नाही, जुडी फुटलं खरंच अवघड आहे. बरं झालं तुम्ही कानावर घातलं. आज काय आहे ना, तो निकालच लावून जातो मी आणि तिला घेऊन जातो मी. तू तिला घेऊन नाही, तिला घेऊन ये कुठं जाईन जीव. बघ तुम्ही आधी कुठे गेली ती आणि मग काय आहे ती. यांच्याकडे नको जाऊ आधी. तू तिकडून माघारी फिर आणि ती बघ कुठे गेली. मी तरी काय म्हणू. बरं चालतं, बघ तुम्ही. बरं झालं सांगितलं. हा? येऊ का? काय देऊ? अरे तायडे, तू कधी इकडं कस काय आला? आलो मी. तू कुठे चालली? तुला सगळीकडे बघितलंय म्या. काय झालं रडायला? हा नको रडू. लय हाल चाललेत रे. ते गेल्यापासून हे जरा बरं बघत नाहीत. पोराची एकपट माझी एकपट. तुला किती बरं सांगितलं मी असं दलिंद्र माणसांपाशी नको राहू म्हणून. अरे तिकडे येऊ काही लोक चांगले म्हणतात. लोकांचं काय करायचं तुला? मी आहे ना तुला सांभाळायला खंबीर आहे. तुला काही इकडचं बांड तिकडे सुद्धा करू नको. अरे सकाळपासून त्यांचे काम करते तरी त्यांचं मन नाही भरत. तरी म्हणते ही पांढऱ्या पायाची आहे ना अशी आहे, हिने भाव खाल्ला. त्यांचं लयच झालंय. काय करायची ती मला माहिती चांगलं. चल तू बस गाडीवर. आणि आता तर पिशवी फेकूनच मी चालले होते. म्हणलं घरी नाही यावं ना आपला जीव कुठं तरी हा द्यावा. जीव देते तुला. काय आम्ही काय मेलोय होता तुला जीव द्यायला? काय करतो माहेरात येऊन कुठं चांगलं असतं माय- का? अरे एवढं घरी कमवून ठेवलेलं आहे आपल्या बापाने. ते कुणाचं आहे? तुझं नाही तर कुणाचं आहे? आपलंच आहे ना. आणि असल्या भिकारांच्या नाद लागून तो जीव देती. पटाय पाहिजे तुला थोडं. त्या लेकराचा विचार कर. ते मग म्हणतात लेकरू आमच्या भावाचं आहे आम्ही सांभाळू. तू तो काळ पांढरं कर. आणि तोच काय त्यांचं वाईट केलं या. चल तू त्यांच्याकडे बघू काय आहे ती. आजची आज निकाल लावायचा. मला बाकीचं माहित नाही. चल बस. बसली का? हा. उतर तू. तुला बोलते ना रे. तुला इथं- अरे चल. मी काय ह्यांना बिहारणार आहे होय ह्या भांडवळांना. चल लय नाटकं झाल्यात ह्यांची. मी म्हणते कशाला उगाच भांडणं तर न. चल तायडे अरे नको भांडणं तर ये. न. तुझा नवरा कुठे? बोलय चल पटकेस बाहेर. आहो ए कुठे? ये ए अरे काय करताय वर जग इथं? वर जगा. तुझ्यासारखं काय भावाच्या जीवावर जगणार आहे होय मी? अरे भावाचं पैसे बहिणीचं काढूच नको माझ्या. तू तो बोलायला नाक ठेवलंय का? अरे ग बाबा तुला माझा दाजी आणि तुझ्या बहिणीला माझा भाव पुरला नाही. हा आमचं आम्हाला माहिती. आम्ही काय अशी काय भिकार जोगी नाही तर. भिकार घरात माझी बहीण दिली ना आम्ही फसलो इथं. अरे गप तुम्हाला लागा म्हणायचं काय आम्ही भिकारी का? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मी आलतो काय साठी माहितीये का? दाजीनी हिच्या आणि माझ्या बाचीच्या नावावर एक LIC चालू केली. ती आज LIC मॅच्युअर झाली. 25 लाख रुपये दोघांच्या नावावर आले. तर अरे माझ्या भावाने कल्याण केलं तुमचं. आमचं कल्याण केलं. एक मिनिट 25 लाख रुपये 25 लाख आहेत. आणि तुम्ही जी भिकारपणा केलाय ना ही माझ्या चांगलाच कानावर आलाय. इथून पुढं तुम्हाला काय करायचं ना मला माहिती चांगलंच. नाही एका एकाला दानाला दिला ना तुला आणि ह्याला आयुष्यभर तुम्ही भीक मागत हिंडताना. नाही हिंडलं तर माझ्या नावाच्या पुढे मी दांड्या नाव लावणार नाही. कळलं का तायडे? आता आपण घरी जायचं आणि जी हिश्श्यानी जी ह्यांच्याकडे 4 एकर जमीन आहे ना त्यातले 2 एकर घ्यायची. ही घर नाही. हे घराचं पत्र सुद्धा मी काढून देत असतो. छपरात राहतो मी. छपरात तुमची 30 लायकी या. नाही वहिनी सर माग काय वहिनी फिनी. अरे तू पण नात्याने बहीणच लागते माझी. पण एक बाई एका बाईला इतकं घाण वागणूक देत असेल तुझ्यासारख्या भिकार निघून बघावा. अरे पण मॅच करून आणलं होतं आपली चुलत बहीण. म्हणलं नको खाईन माझ्या संग ती बी. पण ती अरे आपल्याच गावातली ना.
हिचं लग्न सुद्धा आपल्याच बापाने लावून दिलंय ह्यांच्याकडे काय होतं ऐका की काय ऐका की चल हात घे माग हर्षल दाजी ऐका ना अहो, दाजी फिजी ही हिला अक्कल नाही हिला या माकड तोंडाची हो हिला. हा. आता हिच्या- ऐकून घ्या माझं ऐक हिला काय हाणायचं ना मी गेलो हान माझ्या पुढे नाटक करू नको अहो, आणि तायडे तो चालायचा आता आपला जो बादशाला त्याला घेतो मी गाडी घरी जाऊ काय आहे ते बघू अहो, ऐका 25 तसं, ए ऐका, ऐका. सोड हात हा, थांबा की राव 25 लाख आहेत का कमी नाही तुला 10 लाखात तिथं घर बांधून देतो आणि माझ्या नावावरची 5 एकर जमीन तुझ्या नावावर करतो आणि तुमचं जगणं कसं अवघड करायचं ना मला माहिती ही खोली तुमची आणि ही माझ्या बहिणीची हे आत्ताच जाताना मी कुलूप लावून जाणार आहे आणि इथून एक बिथार टाकून येणार आहे हा? कुठं राहायचे ना तिथं राहा आणि तुम्ही जरी नाही म्हणलात ना तरी मला माहिती काय तर कानून कसं येतं कोर्टात एका खिचून नाही ना पाचर ठोकली तर तिथून पुढं आणि करा बसत तर मग करीत तायडे राहिला प्रश्न फक्त तू पोरासाठी इथं राहत होती चल तू त्याचा आत्ताच दाखला काढून देऊ आणि असल्या भांगार शाळेत नाही शिकवायचं त्याला हाय पाय इंग्लिश स्कूलला टाकतो काय तू असलं ह्यांच्यासाठी तू इथं ही करीत बसली या तुझ्या नावावरचं पैसे ना तुझ्याच नावावर राहून दे तुला आयुष्यभरासाठी लय झालं तुझ्या पोराला आणि तुला हे तू म्हणतो ते खरंच आहे बरं का मी त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होते पण मला वाटलं हाय आपलं दीर आहे भाऊ हे जावे अरे पण ह्यांना अक्कल नसून नाही काय कसं बघायचं एक विधवा बाईकडे कसं बघा हे तुम्हाला कळत नाही ते चुकलंच जरा आमचं आम्ही असं नव्हतं वागायला पाहिजे चुकलं म्हणलं ना तेवढंच लय झालं इथून पुढे तुमच्या चुका तुमच्या पैशात ठेवा आणि तुमच्या तुम्ही चुका सुधरा आणि तुमचं तुम्ही सुखात राहा एक भिकारावणी जगायचं कसं जगायचं तुमचं तुम्ही बघा जेवढे ना 1 रुपया नाही असं 1 फुटी कवडे सुद्धा माझ्या बहिणीचं असं मी इथं तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला वाटत असं सुट्टन तायडे तू चल गाडीकडे मी ते घराला कुलूप लावतो आणि काय आहे ते बघतो जा तू गाडीकडे बघतो एकाकडे ह्यांच्याकडे हा पण ताई ऐका ना मी काय म्हणत होतो तुला गप जरा निमते घे ऐकतच नाही तू गेलो ना नंतर नाही 25 लाख घेतलं तर मग काय केलं मी 25 लाख त्याच्या आधी सांभाळून घेतला असं काय झालं? तसं पण हे वर जागाच मला आहे काय आता बहिणीचं पैसे खाईन परत दिन हाकलून हे आधी माझा दाजी खाल्ला चला भेटू कोर्टात मग हे? तसं पण आधी ह्यानी माझा दाजी भाऊ खाल्लाय त्याचा दाजी काय अरे बोलताय पोसलाय त्याने तुम्ही? अक्का माहिती का माझ्या भावाने तुमचं तुम्हाला तरी कळतं का काय बोलता काय पालिश वाहिनी वागता तुम्ही हे बस तुला अक्कल नाही ढापा ठेवून तुझ्यामुळे 25 लाख गेलं माझं माझं काय गरज होती वगैरे- तुला सकाळ भांडणं करायची हा उठल्या बेगर आखलीचा कांदा